क्या कहेंगे? लोकसभेनंतर पहिल्यांदाच आज आमची आढावा बैठक होते। येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांच्या आलेली मरगळ झटकून काढणं आणि परत एकदा नव्याने वंचित बहुजन आघाडीसाठी सुरुवात करणं हा महत्त्वाचा मुद्दा आजचा आहे। निश्चित येणाऱ्या विधानसभेत ज्या काही त्रुटी लोकसभेत असतील किंवा आमचे जे मुद्दे हायजॅक करण्यात आले होते ते मुद्दे खऱ्या अर्थाने वंचितचे होते। संविधान वाचवण्यासाठी एकमेव नेते आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांच्या पुढाकारातच निश्चित हे संविधान वाचलं जाईल हा विश्वास मतदारांमध्ये ऑलरेडी आहेच। पण आपण एक बघितलं असेल लोकसभेचे जेव्हा इलेक्शन सुरू होते तेव्हा विरोधी पक्ष वेगवेगळ्या खेळ्या खेळून मतदारांना त्यांच्या मोठोपासनं बाजूला नेत होता आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झालेत। पण आता विधानसभेसाठी कुठली रिस्क वंचित बहुजन आघाडी निश्चित घेणार नाही आणि औरंगाबादचे मतदान छत्रपती संभाजीनगरचे मतदार हे निश्चित रिझल्ट लागल्यानंतर त्यांना हे कळून चुकलं आहे की आपण आपलं मत वाया घालवण्यात अर्थ नाही, आपलं हे मत वंचित बहुजन आघाडीलाच द्यायला पाहिजे आणि निश्चित येणाऱ्या या विधानसभेत जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे। लोकसभेला अति आत्मविश्वासामुळे 12 जागा 8 जागा नंतर 6 जागा नंतर काहीच नाही आणि इंडिपेंडेंट लढतो। अति आत्मविश्वास निश्चित नाही। ज्या त्यांच्या युतीच्या खेळ्या सुरू होत्या, तुम्ही जे मला जागांचं सांगताय एकदा तरी तुम्ही सांगा असं की त्यांनी 4 जागा 8 जागा डिक्लेअर केल्यात की ह्या जागा आम्ही वंचितला दिल्यात, असं जर कुठे तुम्हाला मिळालं तर तुम्ही निश्चित आम्हाला कळवा आणि मग मी म्हणेल की कदाचित आमचा आत्मविश्वास आडवायला असेल म्हणून। पण आपण जे पाहत आलो प्रत्येक वेळी त्यांनी आम्ही एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो, आम्ही त्यांना प्रत्येक वेळी तुम्ही लेखी पाठवा आम्हाला, ह्या काही आपल्या गमती गोष्टी नाही आहेत की आम्ही बोलतोय आणि तुम्ही ऐकताय। जर आमचे लेखी पत्र त्यांना जात होते तर तसेच पत्र लेखी स्वरूपात आम्हाला अपेक्षित होते। असं कुठलंही पत्र काँग्रेसकडनं आम्हाला मिळालेलं नव्हतं, विकास आघाडीकडनं आम्हाला मिळालेलं नव्हतं। बरोबर आहे। महाविकास आघाडीच्या सोबत युती होण्याची काही शक्यता आहे का? पुन्हा इंडिपेंडेंटच जाणार? ते आमच्या राज्य कार्यकारिणीत निर्णय होईल आणि अजूनही नाही, आमचे तर सगळ्यांसाठी दार उघडेच होते कायम, लोकसभेतही होते विधानसभेतही राहतीलच, तो मुद्दाच नाहीये। पण आमच्या विचारांनुसार जो कोणी पक्ष असेल त्यांच्यासोबत आम्ही निश्चित जाऊ। दरवाजे उघडे असतात पण त्या घरात कोणीच नसतं। नाना पटोलेंनी पत्र दाखवलं होतं तुम्हाला निमंत्रित केल्याचं आणि आंबेडकर साहेबांनी सांगितलं आम्हाला निमंत्रितच केलेलं नाही बैठकीत। ते पत्र व्हॉट्सअपला तर तुमच्या लक्षात आलं असेल की येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत पण एक पत्र असं आलं होतं व्हॉट्सअपवर की जे ज्यांनी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय असं जाहीर करण्यात आलं होतं। असं कुठलं पत्रच निघालं नव्हतं। आपण जे फेसबुकवर व्हॉट्सअपवर पाहतो त्यापेक्षा ऑफिशियल लेटर जे आहेत ते आम्हाला जर का मिळालं असतं, कॉपी आम्ही पण दाखवली होती, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कॉपी आम्ही दाखवली की असं असं पत्र आलंय, पण शेवटी त्याचा निष्कर्ष वंचित बहुजन आघाडीने असं कुठलंही पत्र काढलेलंच नव्हतं ज्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले। जर असे पत्र आले असतील त्यांनी तर त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारायला पाहिजे होता आणि तसं झालं नाही। असे पत्र खूप सारे त्यांनी केलेत आमच्या विरोधकांनी, पण जे खरं होतं ते त्यांनी केलंच नाही। संभाजीनगर लोकसभेचं वातावरण कसं बघितलंय तुम्ही? आता विधानसभेसाठी काय बैठक आहे? आमची जी बांधणी आहे म्हणजे बूथ लेवल पर्यंतची बांधणी, गाव पातळीपर्यंतची बांधणी ती अजून भक्कम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे आणि आज जेही कार्यकर्ते पदाधिकारी आज उपस्थित आहे
त्यांच्याकडनं त्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग घेतल्या जाईल. बैठकाही सुरू आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाणार आहोत. विधानसभेला 100 दिवस बाकी आहेत. आपल्याकडे काही चेहरे विधानसभेसाठी फिक्स आहेत. चेहरे आहेत, फिक्स नाहीत अजून, पण चेहरे आहेत. लोकसभेला जे मतदान झालंय काही काही ग्रामीण भागामध्ये ते मतदान अपेक्षित होतं ते झालेलं नाही, ते डायव्हर्ट झालं दुसरीकडे. त्याच्यावर काही आत्ममंथन झालंय? हो, निश्चित आत्ममंथन झालं, आत्मचिंतन झालं आणि मतदारांकडनं पण कौल आले. त्यांच्या जे मिसगाईड विरोधकांकडनं करण्यात आलं होतं त्याच्यामुळे पण बराचसा भाग त्याच्यात घडलेला आहे. पण लोकसभेनंतर मतदार बांधवांच्या लक्षात आलेलं आहे काय चूक झाली, काय बरोबर आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला विधानसभेत दिसणार आहेत. दोघे लोकसभेचे खासदार बसलेले आहेत, उमेदवार होते, हे दोघे चेहरे विधानसभेमध्ये दिसतील का? मी काहीच सांगू शकत नाही, कारण हा निर्णय जो आहे तो संयुक्तिक निर्णय असतो, तो कार्यकारिणीचा निर्णय असतो, राज्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा निर्णय असतो, नेतृत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे याविषयी मी काहीच बोलणार नाही. एक सेकंड. संकेत माझं